नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्यांपासून चौकोन कसा बनवायचा ते शिकणार आहे आणि त्याच्यातच आपण आज चौकोनाची रांगोळीसुद्धा शिकणार आहे. चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. लागणारे साहित्य: रंगीत मोती 6 नंबरचे, पांढरे मोती 6 नंबरचे, तुंगूस, कात्री आणि सुई. हे पहा, ही आपली सुई. चला तर मग आपण चौकोन बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे. हे पहा, मी आधीच एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडलेली आहे मागच्या साईडला. पहा, दिसली का मैत्रिणींनो? गाठ थोडीशी जाडसर अशीच पाडायची, कारण का की आपले मोती बाहेर निघत नाही. चला मग आपण आता धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. पहा, हे मी 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेते. 1 2 3 आणि 4. हे 4 रंगीत मोती आपण आता ओवून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ही जी गाठ पाडलेली आहे, पहा, ही गाठ पाडलेली आहे. आता आपण हे 4 मोती ओवले, 1 2 3 4. तर काय करायचं, हे वरचे पहिले 3 मोती आपण सोडून देणार. हे वरती गेले आणि हा गाठीजवळचा एक मोती आहे रंगीत, त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ही सुई आपल्याला अशी वरती ओढून, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला चौकटचा आकार तयार झालेला आहे. दिसला का मैत्रिणींनो चौकटीचा आकार तुम्हाला 4 मोत्यांचा? आणि आता काय करायचं, आपल्याला परत ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई वरती काढून घेणार आहे. सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा आपण अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आपली ही चौकट पूर्ण अशी पॅक झालेली आहे. आता चौकट पूर्ण झाल्यानंतर हे पहा, असा आपला चौकटचा आकार तयार झालेला आहे. आता काय करायचं, हे सगळे मोती 4 आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे. हा जो एक मोती आहे, 1 2 3 4, 4 नंबरचा मोती, त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली. पहा, दिसली का सुई बाहेर काढलेली? धागा दिसतोय का? तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 3 पांढरे मोती ओवायचे. ह्या मोत्यात ते 3 पांढरे मोती ओवायचे, ह्या मोत्यात ते 3 ह्या सगळ्या मोत्यांना आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, हे पहा, 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे. धागा दिसतोय तुम्हाला. परत आपल्याला त्याच मोत्यातून सुई अशी बाहेर वरच्या दिशेने काढायची. पहा, दिसली का? ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि असे सुई वरती घेऊन धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतलेला आहे. हा धागा ओढल्यानंतर आता आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, ह्या मोत्यातून काढली. आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर परत विरुद्ध दिशेने काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला सुई अशी पुढे ओढून, धागा ओढून घ्यायचा आहे. हा धागा आपण ओढून घेतला आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, आता मी परत 3 पांढरे मोती होते. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर परत आपल्याला तशीच स्टेप करायची आहे. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली, धागा दिसतो आहे. परत आपल्याला इकडनं ह्या बाजूने सुई घालायची आहे. पहा, मी ह्या बाजूने सुई घातलेली आहे आणि ह्या वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढली. ही सुई अशी वरती ओढून घ्यायची आणि धागा व्यवस्थित असा परत ताणून घ्यायचा आहे. पहा,
हा असा आपला इथे एक आकार तयार झालेला आहे. आणि परत आपल्याला ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे त्याच्या पुढच्या. हे पहा, परत मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. चौकट एकदम सोपी आहे, चौकन करायला एकदम सोपा आहे मैत्रिणींनो, लक्ष द्या तुम्ही हां. आता परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई काढलेली, आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले आहे. आणि परत आपल्याला हा जो पुढचा मोती आहे हा कॉर्नरचाच, त्याच्यातून पण सुद्धा आपल्याला सुई अशी व्यवस्थित बाहेर काढायची आहे. पहा, हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे, दिसली का? आणि परत आपल्याला धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा मी धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला हा जो एक मोती राहिला आहे चौकोनातला, 1 2 3 4, 3 मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढली, 3 मोती होऊन आता ह्याच्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची. ह्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आणि धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. पहा, आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला हा जो शेवटचा मोती आहे रंगीत, त्याच्यातून आपल्याला परत सुई एकदा बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही आपली एक छोटीशी चौकट इथे तयार झालेली, पहा, दिसली का? आधी आपण हे 4 मोत्यांची केली, नंतर आपण हे पांढरे मोती ओवून त्याची चौकट बनवली. आता परत आपल्याला पुढची चौकट मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता मी हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढते. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढते. ह्या कॉर्नरच्या मोत्यामध्ये आपली सुई वरती निघालेली आहे. पहा, आणि सुई अशी वरती ओढून घ्यायची आहे आणि धागाही सुईबरोबर असा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्यात निघालेली आहे, कॉर्नरच्या मोत्यामध्ये. प्रत्येक वेळेस 1 2 3 4, हे 4 कॉर्नर आहे. 1 2 3 आणि 4, ह्या 4 कॉर्नरला आपल्याला 3 मोती ओवायचे आहे. ह्या कॉर्नरला 3 मोती, ह्या कॉर्नरला 3 मोती, ह्या कॉर्नरला 3 मोती आणि ह्या कॉर्नरला 3 मोती. आता पहा, ह्या मोत्यात आपली सुई आलेली आहे. आता आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, मी आता 3 रंगीत मोती ओवून घेते. 1 2 आणि 3, हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले दिसले तुम्हाला. धाग्यामध्ये सुईमध्ये 3 मोती रंगीत ओवून घेतलेले आहे. आणि आता हा जो एक कॉर्नरचा पांढरा मोती आहे, हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे. पहा, सुई अशी वरती ओढायची आहे. सुईबरोबर आपल्याला धागासुद्धा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली एक छोटीशी चौकट तयार झाली. एक पांढरा मोती आणि 3 रंगीत मोती झाली ना चौकट तयार. तर आता परत काय करायचं आपल्याला, आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा कॉर्नरचा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई घातली, परत बाहेर काढली. आता 1 आणि 2, ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा एक मोती आणि हा एक मोती. हे पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढली. लगेच त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा, असा धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला सुईमध्ये 2 पांढरे मोती, 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी परत 2 रंगीत मोती धाग्यामध्ये होते. 1 आणि 2, हे 2 मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती. हे पहा, हा खालचा एक मोती आणि त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत आपल्याला ह्या कॉर्नरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हा एक कॉर्नरचा मोती, ह्याच्यातून आपण परत सुई अशी वरती काढली, दिसली का तुम्हाला?
आणि परत धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे. पहा, मी 3 रंगीत मोती आता धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 रंगीत मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली, हा जो कॉर्नरचा मोती दुसरा, त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला त्याच मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. हे पहा, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. हे पहा, अशी मी सुई परत ह्या 2 मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. परत आता आपल्याला धाग्यामध्ये 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी 2 रंगीत मोती ओवते आहे. हा एक मोती, हा दुसरा मोती. आता परत आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची. हा एक पांढरा मोती रंगीतच्या वरचा, हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती. पहा, आता लक्ष द्या, हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. अशी आपल्याला सुई वरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, मी असा धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढायची आहे. ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढली, ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढली. आता ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला इथे 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 आणि 3 हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. परत आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली एकदा, परत त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि लगेच आपल्याला त्याच्या पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. चौकट एकदम सोपी आहे शिकायला. हे पहा, आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे. हा एक मोती ओला, हा दुसरा मोती ओला. पहा, आणि परत आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून कॉर्नरच्या मोत्यात सुई आणायची आहे. हे पहा, हा एक मोती, त्याच्यावरचा सुई काढलेला एक मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला हा जो कॉर्नरचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ती अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला कॉर्नरला, आता हा शेवटचा कॉर्नर आहे आपला. इथे आपल्याला 3 मोती ओवायचे. हा एक मोती आणि 3 रंगीत मोती. हे पहा, मी हे 3 रंगीत मोती परत ओवून घेते आहे. 1 2 आणि 3 हे 3 रंगीत मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा, आणि आता परत आपल्याला ह्याच मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर आपली सुई परत ह्या 2 मोत्यातून बाहेर निघणार. हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, परत त्याच्याच पुढच्या मोत्यातून आपण सुई एकदा बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 रंगीत मोती मी परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 आणि 2 हे 2 रंगीत मोती ओवून घेतले. आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघणार आहे. पहा, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आणि अशा रीतीने आपला हा एक चौकोन तयार झाला आहे. पहा, हा चौकोन तयार झालेला आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, कॉर्नरचा एक रंगीत मोती, त्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता इथे आपण एक गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, हा असा आपला इथे चौकोन तयार झालेला आहे.
इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते. हे पहा, ह्या चौकटीतून आपण सुई वरती काढली बाहेर, दिसली का? ही सुई बाहेर काढल्यानंतर हे 2 मोती हातात पकडायचे, सुई अशी वरती काढायची. सुई अशी वरती काढल्यानंतर हा जो आपला धाग्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुई परत मध्ये घालायची. अशी सुई वरती बाहेर काढून घ्यायची, धागा ओढायचा आणि अशी गाठ पाडून घ्यायची. हे पहा, असा आपला इथे एक चौकोन तयार झालेला आहे. परत मी तुम्हाला नसेल लक्षात आलं तर आणखीन एक चौकोन शिकवून देते. पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. परत आपण धाग्याला गाठ पाडून घेतली, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला व्यवस्थित अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्याला गाठ पाडून घेतल्यानंतर उरलेला धागा आपण परत कात्रीने कापून घेणार आहे. पहा, आणि आता मी परत तुम्हाला आणखीन एक चौकोन शिकवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आपण आता हे 4 रंगीत मोती ओवून घेऊ. 1 2 3 आणि 4. हे 4 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या गाठीच्या वरचा हा जो एक रंगीत मोती आपण घातलेला आहे त्याच्यातून हा मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घेणार आहे. पहा, असा धागा ओढून घेतल्यानंतर हा आपला चौकटचा आकार तयार झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई एकदा बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आणि परत त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपली ही चौकट व्यवस्थित अशी तयार झालेली असेल. हे पहा, ह्या 2 मोत्यातून आपण आता सुई परत एकदा काढून घेतलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहे, आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवायचे. हे 4 मोती आहे, प्रत्येक मोत्यातून आपल्याला 3-3 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेते. पहा, 1 2 आणि 3. आता लक्ष द्या, परत मी तुम्हाला दुसरा चौकोन शिकवते. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. परत आपल्याला आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत एकदा अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे. हे पहा, 3 पांढरे मोती ओवून घेते. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपली सुई त्या मोत्यातून बाहेर निघते. पहा, हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे, धागा दिसतो आहे आणि परत आपण इकडनं अशी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे आणि परत हा जो एक मोती आहे रंगीत त्याच्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि आता आपल्याला परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 3 पांढरे मोती मी ओवून घेते आहे. 1 2 3 आणि परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे कोपऱ्या अशी आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ह्या मोत्यातून 4 नंबरचा मोती आहे त्याच्यातून आपण परत एकदा सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये 3 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. पहा, मी तुम्हाला परत एकदा चौकोन शिकवते मैत्रिणींनो. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या रंगीत शेवटच्या मोत्यातून आपली सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे. आणि आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर निघणार आहे. हा एक मोती आणि हा कॉर्नरचा एक मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची वरच्या दिशेने. हे पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला कॉर्नरला आता 4 कॉर्नर तयार आहे. चौकट म्हटले की 4 कॉर्नर येतील. 1 2 3 आणि 4. हे 4 कॉर्नर आपले तयार झालेले आहे. आता आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 कॉर्नरला 3-3 मोती ओवायचे सुरुवातीला. आता मी धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घेते. पहा, 1 2 आणि 3. हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. परत आपली सुई ह्या कॉर्नरच्या मोत्यात निघालेली त्याच्यातूनच अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर आणायची. हा एक मोती आणि हा एक मोती. पहा, अशी आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला परत 2 रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 आणि 2. 1 आणि 2.
हे 2 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हा एक मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. आणि आता आपल्याला ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 आणि 3. हा दुसरा कॉर्नर आहे आपला. हा मैत्रिणींनो, ह्या दुसऱ्या कॉर्नरच्या ह्या मोत्यातून आपण 3 मोती धाग्यात ओवून घेतलेले आणि ह्या मोत्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे. आणि आता परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला अशी वरची बाहेर काढायची. पहा, आणि परत आता आपल्याला धाग्यामध्ये 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे. पहा, 1 आणि 2. हे 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये बाहेर निघणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपली सुई परत ह्या कॉर्नरच्या मोत्यात निघणार आहे. पहा, हा कॉर्नरचा एक मोती, 3 नंबरचा मोती. आता ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 आणि 3. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई त्याच मोत्यातून बाहेर निघणार आहे, ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. शेवटचा हा कॉर्नरचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, नाहीतर आपली चौकट सैल होईल. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढली. ह्याही मोत्यातून काढू. हे पहा, अशी सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला हा शेवटचा कॉर्नरचा मोती आहे, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी परत 2 रंगीत मोती ओवून घेते. 1 आणि 2. हे 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. पहा, आणि आता हा एक कॉर्नरचा मोती राहिलेला आहे. हा एक कॉर्नरचा मोती राहिल्यानंतर त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. ही तुम्हाला मी दुसरा चौकोन शिकवलेला आहे. मैत्रिणी, एक शिकवला, परत मी दुसरा चौकोन शिकवलेला आहे. आणि परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे. पहा, 1 2 आणि 3. 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई, हा जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून धागा आधी आपण काढलेला आहे. परत आपला धागा असा त्याच दिशेने बाहेर निघालेला आहे. पहा, आपले सगळे कॉर्नर 3-3 मोती ओवून पूर्ण झालेले आहे. आता 1 आणि 2 हे शेवटचे 2 पांढरे मोती आहे, त्याच्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 2च रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 आणि 2. हे 2 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. दिसले ना? हे पहा, हे 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातून धागा बाहेर काढलेला आहे. आणि ह्या 2 मोत्यातूनच आपल्याला आता सुई बाहेर काढायची. पहा, हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. अशा रीतीने आपला इथे हा दुसरा पण चौकोन पूर्ण झालेला आहे. पहा, हा दुसरा चौकोन पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. कोपऱ्यावरचे 3 मोती ओवलेले आहे, त्या 2 मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. अशा रीतीने आपला हा दुसरासुद्धा चौकोन पूर्ण तयार झालेला आहे. आणि ह्याही मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आणि आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे. गाठसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे कशी काढायची ती. ह्या चौकटीतून सुई कुठल्याहीच एका ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे अशी आतमधून. आणि परत हा जो आपला गोल तयार झाला आहे धागाचा, त्याच्यात सुई आतमध्ये अशी खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, आणि धागा असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली इथे गाठ व्यवस्थित तयार पडली. पहा, अशी गाठ आपण बांधून घेतलेली आहे.
उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतला आहे. आणि आता तुम्हाला सांगते, हे 3 मोती आपण ओवले. ह्याच्यामध्ये ह्या एका मोत्यामध्ये आपण 3 पांढरे मोती येऊन इथे आपण पांढरी चौकटसुद्धा त्याच्या भोवती तयार करू शकतो. हे पहा, ही अशी आपली चौकोनाची डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा, अशी आपली चौकोनाची डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.